ऐका ना, आज मी तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर करणार आहे, जे बनवायला फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात. पण नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे, चवीला अप्रतिम आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, जाळीदार आणि झटपट तयार होणारा इन्स्टंट स्पॉन्जी डोसा. ना भिजवणं, ना फर्मेंटेशनची गरज आहे. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हा डोसा बनवून तयार होतो. कोणतीही जास्त मेहनत लागत नाही किंवा खूप जास्त पसारा होत नाही. कमी पसाऱ्यात, कमी मेहनतीमध्ये छान असा हा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट डोसा बनवून तयार होतो. चला तर मग पटकन सुरुवात करू आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर आपल्याला सगळ्यात आधी रवा आणि पोहे 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहे. त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतका रवा ॲड करायचा आहे. तुम्ही मोठा किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी इतके जाड पोहे ॲड करायचे आहेत. त्याच वाटीने 1 वाटी इतकी दही ॲड करायची आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. हे सगळं आता ढवळून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. एकदा ढवळून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर इथे मी चमचाभर मीठ ॲड करून घेतलेलं आहे. परत एकदा छान हे फेटून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यावर झाकण लावायचं आहे. झाकण लावून 10 मिनिटासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचे. जोपर्यंत रवा आणि पोहे छान भिजत नाही तोपर्यंत भिजवून घ्यायचे. जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत रवा पोहे भिजून तयार होतील तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. भाजी खरं सांगते या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याची भाजी बनवलात ना अप्रतिम लागणार आहे आणि ह्या डोस्यासोबत तर एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. तर गॅसवर पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं. खूप जास्त तेल ॲड करायचं नाही. 1.5 चमचा इतकं ॲड करायचं. अर्धा चमचा जिरे ॲड करायचं. 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे. 1 चमचा चण्याची डाळ ॲड करायची आहे. 1 चमचा उडीद डाळ ॲड करायची आहे. थोडंसं तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही, फक्त अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पातळ चिरून घेतलेलं एक कांदा ॲड करायचा आहे आणि तो सुद्धा थोडंसं 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ परतायचं नाही. आपल्याला फक्त कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता. थोडंसं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या छान अशा लांब-लांब कट करून घेतलेल्या आहे. मधून सुद्धा मी कट लावून घेतलेला आहे आणि मिरच्या ॲड करून झाल्यानंतर ते सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्यामध्येच आपल्याला भरपूर सारं कढीपत्ता ॲड करायचा आहे. बटाट्याच्या भाजीमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर बघा इथे मी भरपूर कढीपत्ता ॲड केलेला आहे. जवळपास 15 ते 20 पानं ॲड करून घेतलेले आहेत. तो सुद्धा 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार 1 चमचाभर मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा हळद ॲड करायची आहे आणि पाव चमचा इतकं धने पावडर ॲड करायचं आहे. खूप जास्त मसाले याच्यामध्ये पडत नाहीत. एकदम सिंपल बटाट्याची भाजी बनवली जाते, पण खरं सांगते चवीला अप्रतिम असते. तर बघा हे सगळं मी 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घेतलेलं आहे. छान कांद्यामध्ये हे सगळं मसाले मिक्स झाले पाहिजेत. तर बघा सगळे मसाले मिक्स झालेले आहेत. 1-2 मिनिटापर्यंत परतून घेतलेले. तुम्ही बघू शकता कांदे मी खूप जास्त शिजवले नाहीयेत. आता आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. परत एकदा हे सगळं ढवळून घ्यायचं आहे. आणि 1 ते 2 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे हाताने मॅश करून ॲड करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी हाताने रफली मॅश करून ॲड करत आहे. खूप जास्त बारीक केलेले नाही आहेत. छान असे मोठे-मोठेच आहेत. तशा पद्धतीने आपल्याला ॲड करायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जवळपास मी 5 ते 6 बटाटे घेतलेले. छोट्या साईजचे असल्यामुळे 5-6 घेतले आहेत. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवून घ्या बटाट्याची भाजी. तर आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. 4-5 मिनिटापर्यंत छान भाजीला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता भाजी इथे मी छान परतून घेतलेली आहे. आता बघा इथे छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या भाजीला. आता वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि इथे मस्त अशी चमचमीत आपली सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. फक्त आणि फक्त 5 मिनिटं लागतात ही भाजी बनवायला. खूप जास्त वेळ लागत नाही जर आधी बटाटे उकडून असेल तर. तर बघा इथे आपली भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता मी सर्व्ह करून घेते लगेच. इथे आपली एकदम सोप्या पद्धतीची बटाट्याची भाजी तर बनवून तयार झालेली आहे. पण लगेच आपल्याला मस्त असा जाळीदार स्पॉन्जी डोसा तयार करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला रवा आणि जे पोहे भिजत ठेवले होते ते खूप छान भिजले आहेत. आता बघा याच्यातलं पूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे. म्हणजे रवा आणि पोहा याच्यातलं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. आता ना थोडंसं हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला लगेच हे पॉटमध्ये ॲड करायचं आहे आणि पॉटमध्ये ॲड करून आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी मोठावाला पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रवा आणि जे आपण पोहे भिजत ठेवले होते ना ते सगळं ॲड करून घ्यायचं आहे मिश्रण
याच्यामध्येच आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि आता मिक्सरला लावून छान दळून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला. तर बघा इथे किती स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे. जर याच्यात थोडंसं पाणी तुम्हाला कमी जास्त वाटत असेल ना, तुम्ही अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊ शकता. पण खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा खूपही जास्त घट्ट नाहीये. जसं आपण डोश्याचा बॅटर बनवतो की नाही, तसाच बॅटर ठेवायचा आहे. छान घट्टसर इथे तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आहे. असंच बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला दुसरा चम्मच घ्यायचा आहे. तो आपला खोल चम्मच असतो की नाही वरण घेण्यासाठी, तसा चम्मच घ्यायचा आहे. त्याच्याने छान पसरवता येतो आणि व्यवस्थित आपल्याला डोसेसुद्धा बनवता येतात. तर बघा याच्यामध्ये मी एक पाव चमचा इतकं बेकिंग सोडा ॲड केलेला आहे. परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ वाया न घालवता पटकन गरम-गरम डोसे बनवून घ्यायचे आहेत. तर बघा आपला हा डोश्याचा बॅटर तयार आहे. इकडे मी गॅसवर तवासुद्धा तापण्याकरिता ठेवलेला आहे. वरून थोडंसं तेल लावून घेऊया. इथे मी नॉनस्टिक तवा वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 चमचा इतकं बॅटर ॲड करायचं. बॅटर खूप जास्त पण ॲड करायचं नाही आणि खूप मोठे डोसेसुद्धा बनवायचे नाही आहेत आपल्याला. थोडंसं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. खूप जास्त पसरवायचं पण नाही. हे डोसे जेवढे छोटे असतात ना, तेवढे छान वाटतात. तर बघा थोडासा डोसा इथे पसरवून घेतलेला आहे आणि जोपर्यंत वरच्या साईडने पूर्णपणे ड्राय होत नाही, छान शिजत नाही, तोपर्यंत वरून आपल्याला तेल लावायचं नाही. छान ड्राय झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा किती सुंदर आपला हा डोसा बनून तयार झालेला आहे. मस्त असा स्पंजी डोसा बनून तयार झालेला आहे. जर तुम्हाला दोन्ही साईडने शिजवायचं असेल, तर तुम्ही पलटून सुद्धा शिजवू शकता. मी इथे एक सिंपल बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला. तसं तर मी सगळे तसेच बनवले आहेत, पण अजून एक तुम्हाला दाखवते. बघा दुसऱ्यांदा बॅटर टाकलं, छान वरून तेल लावून घेतलेलं आहे. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर पलटून घेतलेलं आहे. आलटून-पलटून दोन्ही साईडने छान शिजवून घ्यायचं. खूप जास्त वेळ पण पलटवायचं नाही. 1 ते 2 वेळ पलटवून घ्यायचं आणि बघा आपला दुसरासुद्धा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे इथे बनवून घ्यायचे आहेत. बघा हा तिसरा डोसासुद्धा इथे मी बनवून घेतलेला आहे. इथे आपला गरमागरम असा डोसा बनवून तयार झालेला आहे. इन्स्टंट रवा डोसा आपला तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बघा किती छान जाळीदार आहे, हलका-फुलका आहे. सकाळच्या घाईमध्ये असा नाश्ता जर तुम्हाला मिळाला ना, तर खरं सांगते घरचे लोकं तर खुश होतील. पण तुम्हाला सुद्धा इझी जाणार आहे. नक्की रेसिपी ट्राय करा.